लोग सामने। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब, त्याचप्रमाणे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब या दोघांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कळव्यातील आमचे वरिष्ठ नगरसेवक श्री प्रकाश बर्डेजी असतील, तिथला आमचा ज्येष्ठ सहकारी असेल पंकज पांडे, या दोघांच्या प्रयत्नाने आज ॲडव्होकेट दानिश अन्सारी आणि ॲडव्होकेट परवेज चौधरी इम्रान चौधरी यांनी असंख्य आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे। त्यांच्या येण्याने भास्करनगर कळवा पूर्व इथे पक्षाची ताकद वाढलेली आहे आणि पक्षाने त्यांना ॲडव्होकेट सेलमध्ये ॲडव्होकेट दानिश अन्सारी याला उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली आहे आणि ॲडव्होकेट चौधरी यांना सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली आहे। दोघांनीही भास्करनगरमध्ये जनतेची चांगल्या प्रकारे सेवा करावी हीच पक्षाची त्यांची पक्षाकडनं अपेक्षा आहे। आज त्यांनी असंख्य त्यांच्या तरुण सहकाऱ्यांबरोबर अनेक माता भगिनी देखील त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून प्रत्येक प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपली ताकद वाढवत चालला आहे। आज जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार होता, पण काही कारणामुळे ते मुंबईला अडकले असल्यामुळे येऊ शकले नाहीत। पण आज मी त्या सगळ्यांचं, या तरुण मित्रांचं पक्षामध्ये स्वागत केलं आहे आणि अशाच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुढील वाटचाल राहील। यहाँ पर जितने भी वरिष्ठ नेता हैं, जैसे आनंद प्रांजपे साहेब, माननीय श्री नजीमुल्ला साहेब, श्री प्रकाश बड्डे साहेब और हमारे बड़े भाई माननीय श्री पंकज पांडे साहब और भी जितने पुराने कार्यकर्ता हैं और जो मेरे साथी हैं, इन सब का तहे दिल से धन्यवाद करूंगा कि आज की उनकी उपस्थिति में मुझे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजितदादा पवार गुट में प्रवेश करने का मौका मिला और मैं इस उत्सुकता के साथ अपने शहर की समस्याओं का और जो पब्लिक की प्रॉब्लम्स हैं उनमें उनके साथ खड़े रहने का हर वक्त कोशिश करूंगा और जो भी समस्या है इन वरिष्ठ नेताओं के साथ में मिलकर उसे पूरा करने की कोशिश करूंगा। और मुझे उम्मीद है कि जितने भी लोग यहाँ हैं, पार्टी के वरिष्ठ नेताओं का, पार्टी के पुराने कार्यकर्ताओं का और मेरे सहयोगियों का इस काम में मुझे उनका सहयोग मिलेगा, उनका साथ मिलेगा। Thanks all the members on the dais which are here. Namely, I would like to thanks to Mr. Pranjapay sir, Prakash Burde sir, Pankaj Pandey sir, each and everyone, all my associates who are here along with me to give their handful help to me, and the kind of responsibility I have received through this party. I'll not say more than that. I'll make sure every responsibility which will come to my shoulder, I'll make sure that I'll do it with honesty. And thanks a lot once again to all the members. Jai Hind, Jai Maharashtra.